दरम्यान दिल्लीतला राडा आणि बीड हत्या प्रकरणावरती रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। आज होईल असं वाटतं या बीड प्रकरणी? नाही, आता जे काही मास्टर माइंड आहे त्यांना उचललं पाहिजे, जेलमध्ये टाकलं पाहिजे, 302ची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ते बाकी जे काही गुंड आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई तिथं होणं जरुरी आहे। कारण का ज्या पद्धतीने तिथं देशमुखांना मारलं गेलं म्हणजे हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही। आणि फक्त ही केस रिपोर्ट झालेली आहे, ही कळलेली आहे। अशा अनेक केसेस ज्या रिपोर्ट झालेल्या नाहीत, म्हणजे महिला तिथं सुरक्षित नाही आहे, तिथं सामान्य लोक सुरक्षित नाहीत। आज सगळे लोक भीतीमध्ये आहेत आणि हे आज संपवायचं असेल तर कारवाई झालीच पाहिजे, नाही तर उद्या जाऊन ह्या गोष्टी हाताबाहेर तिथं जाणार आहेत। आता तुम्ही बघा, बीडची गुंडाशाही त्यांनी कंट्रोल नाही केली म्हणून या लेवलला आली, मर्डरपर्यंत गेलेली आहे। आता काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी हिरोगिरी करण्यासाठी काँग्रेसचं ऑफिस तिथं फोडलं, म्हणजे त्यांना असं वाटतं का तेच मुख्यमंत्री झाले। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी त्या बाबतीत कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, नाही तर ही जी वृत्ती आहे ती आज ऑफिसपर्यंत आली, उद्या घरापर्यंत येईल, घरानंतर मग महिलांना हात लावला जाईल। हे म्हणजे आपण महाराष्ट्र आहोत का आपण बिहार आणि उत्तर प्रदेश आहोत हे कुठेतरी आज ठरवण्याची गरज आहे। बरं, सत्ताधारी असतील, विरोधी आमदार असतील, विधानभवनामध्ये हा प्रश्न उपस्थित करतात आहे, मात्र अद्याप देखील ठोस अशी जी पद्धतीची कारवाई ती झालेली दिसते। 11 वाजता देवेंद्र फडणवीस साहेब उत्तर देणार आहेत। अख्खा महाराष्ट्र त्यांच्या उत्तराकडे लक्ष देऊन आहेत। ते राजकीय भूमिका घेतात का लोकांच्या हिताची भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे। मास्टर माइंडचं नाव त्यांनी घेतलं, त्याच्यावर जर कारवाई झाली आणि मग बाकीच्या गुंडांवर पण कारवाई झाली तर आम्ही समजू शकतो की नाही, त्यांनी खऱ्या अर्थाने आम्ही जे विषय मांडले, आम्ही जे मुद्दे मांडले, लोकांनी जे मुद्दे मांडले ते समजून घेऊन योग्य ती कारवाई केली। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, नागपूर।